रत्नागिरी शहरातील वीज पुरवठा दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार। तर उच्च दाब वाहिनी उभारण्याच्या कामासाठी हा वीज पुरवठा बंद। तर कुवारबाव, मिरजोळे, एमआयडीसी, शिवाजीनगर आणि खेडशी गावातील वीज पुरवठ्यावरही याचा परिणाम होणार। आरटीई प्रवेशासाठी आज सोडत तर जिल्ह्यातील 782 जागांसाठी 907 मुलांचे अर्ज दाखल। यंदाच्या वर्षी 91 शाळांमधून काढली जाणार सोडत। तर रत्नागिरी तालुक्यातल्या 18 शाळांमध्ये सर्वाधिक 214 अर्ज दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या तहसील कार्यालयाजवळ कारवाई केलेला हायवा वाळू माफियानं पळवला। तर रात्रीच्या वेळी अज्ञातानं चोरल्याची माहिती, पोलिसात गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या कुपिरेमध्ये सापडला बनावट खतांचा साठा। तर ₹1.25 लाख किमतीच्या 77 बनावट खतांच्या बॅग्स जप्त। बनावट खत प्रकरणी दुकानदारावर गुन्हाही दाखल। कुपिरे, सांगरूळ या परिसरातली घटना। गोंदियाच्या कंधारटोली परिसरामध्ये घरफोडीची घटना। तर ₹2,90,000 ऐवज चोरट्यांनी लंपास केला। रामनगर पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू। लातूरमध्ये लोहारा उदगीर रस्त्यावर टिप्परनं दुचाकीवरील दोघांनाही चिरडलं। तर या अपघातात एकाचा मृत्यू तर दुसराही गंभीर जखमी। दरम्यान भरधाव वेगात असणाऱ्या टिप्पर चालकाच्या चुकीनंच हा अपघात झाल्याची माहिती। अकोला रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना जीआरपी पोलिसांनी केली अटक। तर चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। दोन्ही चोरांकडून चोरी केलेले 2 मोबाईल सुद्धा जप्त। छत्रपती संभाजीनगरात जीबीएसचा धोका। तर घाटी हॉस्पिटलमध्ये 6 जीबीएस रुग्णांवर उपचार सुरू। 2 बालकांचा यामध्ये समावेश। लोणार तालुक्यातल्या टिटवी प्रकल्पामध्ये पहिल्यांदाच पट्टे कदम पक्ष्यांचं दर्शन। तर पक्षीमित्र सचिन कापुरे आणि मी लोणकर टीमनं या पक्ष्यांचे चित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केले। नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या कनाशी या ठिकाणी 4 दिवसीय 5 पांडव यात्रोत्सवाला सुरुवात। तर काशी व्यतिरिक्त देशातलं एकमेव 5 पांडव मंदिर असल्याची ही आख्यायिका। महापूजा, महाआरती, नंतर लोकनाट्य, तमाशा आणि कुस्तीचा फड सुद्धा या ठिकाणी रंगणार। तर आमदार नितीन पवारांच्या हस्ते रथपूजा।